पूर्वांचलच्या कुशीत वसलेल्या हिमवली गावात कडाक्याचा गारठा पडलेला. यंदा हिवाळा उशिरा सुरू झाला असला तरी मागच्या 1-2 आठवड्यांपासून हिमवर्षाव अखंडपणे सुरू होता. सर्वत्र ढोपरभर बर्फ साचलेलं. रात्री पारा शून्याच्याही खाली जायचा. दिवस उजाडला की उन्हाबरोबर गावातलं बर्फ वितळायचं आणि रात्री पुन्हा साठायचं. निर्जन डोंगर उतारांवरील हिम मात्र कायम टिकून होतं आणि साठतच राहायचं. तर अशा हाडं गोठवणाऱ्या थंडीत रात्री 10 वाजता डॅनी, नील आणि इतर मुलं मुली जास्मिनचा वाढदिवस आटपून घराकडे परतत होते. तसा थोडा उशीरच झालेला. नीलच्या मोबाईलवर बाबांचे 7 मिस कॉल्स येऊन गेले होते. पण मित्रांसोबत असलो की वेळ कसा जातो कळतच नाही. 17-18 वर्षांची ती उन्हाळ वयातली पोरपोरी. मॉडर्न असली तरी जन्मच पहाडात झालेला. त्यांना कसली थंडी आणि कसला अंधार. उलट या वयात रात्रच अधिक धुंद वाटते. मॉल रोडवरील महादेव मंदिर समोरच्या सर्कल पर्यंत सर्वांनी एकत्र जायचं. मग तिथून आपापल्या वाटेला लागायचं असं त्यांनी ठरवलेलं. परंतु मॉल रोड समोर दिसत असतानाच एकाएकी डॅनीचं लक्ष आकाशाकडे गेलं. उल्कापात होत होता. त्याने बोटाने सर्वांचं लक्ष तिथे वेधलं. सर्व डोळे विस्फारून निसर्गाचा हा दैवी चमत्कार पाहू लागले. काही वर्षांपूर्वी निमवलीत राहणाऱ्या एकाने उल्काश्म शोधून काळ्या बाजारात विकला आणि दिल्लीत बंगला घेतला अशी अफवा पसरली होती. तेव्हापासून उल्कापाताचं महत्व आणखीनच वाढलेलं. प्रत्येक जण दुर्मिळ उल्काश्माच्या शोधात होता. परंतु इथल्या घनदाट देवदारांनी व्यापलेल्या हिमाच्छादित शिखरांवर ते उल्केचे दगड क्वचितच कुणाला सापडले असतील. तर असा मालामाल बनवणारा उल्कापात पाहून डॅनीचे डोळे चमकले. समोरचा अंधार धुक्यात हरवलेला पहाड दूर भासत असला तरी या स्थानिक पोरांना तिथे पोचण्याचा शॉर्टकट ठाऊक होता. आपण जाऊन उल्काश्माचा शोध घेऊ. नशिबाने सापडलाच तर सगळे करोडपती बनू असं तो म्हणू लागला. अफवा आहेत रे या सगळ्या, नील म्हणाला. नाही, मी सर्च केलं एकदा पप्पांच्या कॉम्प्युटरवर. फुकँग मेटोरॉइडचा एक तुकडा जवळपास 1.5 मिलियन पाऊंडला विकला गेला होता. ब्रेनहॅम आणि स्प्रिंग वॉटर मेटोरॉइडही खूप महाग होते. चला शोधूया. मयंकने डॅनीच्या बोलण्याला दुजोरा दिला. कशाला? कुणाला सापडला आहे का अजूनपर्यंत मेटोरॉइड अख्ख्या हिमवलीत? त्यात आमची उद्या एक्झाम आहे. लवकर घरी पोचायला हवं, दीप्ती शिखाचा हात धरून म्हणाली. दीप्ती म्हणेल ती पूर्व दिशा असं मांडणाऱ्या शिखानेही मान हलवली. काय मिळणार आहे तुम्हाला एक्झाम देऊन? जर बाय चान्स आम्हाला मेटोरॉइड मिळालाच तर आम्ही एका रात्रीत इतके पैसे कमवू जितके तुम्ही आयुष्यभर काम केलं तरी मिळणार नाहीत. डॅनीने शेवटचा पत्ता उघडला. अचानक नील, दीप्ती, शिखा सर्वांचं मनपरिवर्तन झालं. मयंक तर आधीपासूनच उतावळा झालेला. सगळ्यांनी पटापट माल रोड पार करून पलीकडच्या देवराईत पाय ठेवला. फक्त नीलकडे मोबाईल होता. पण त्या काळी मोबाईलचा वापर कॉल्स, मेसेज आणि अलार्म पुरताच मर्यादित होता. मयंकने सोबत विजेरी आणलेली. ती एका हातात सांभाळत डॅनीच सर्वांना अंदाजे उल्कापाताच्या ठिकाणी घेऊन जात होता. अर्धा तास अंधारातून सैरभैर चालल्यावर ते स्वर्णताल लेक पर्यंत आले. थकून एका उंडक्यावर बसले. 99% उल्काश्म हवेतच जळून खाक होतात. उरलेला 1% भाग खाली या तलावात पडला असेल. मयंकने निराश होत म्हटलं. साला आपलं नशीबच फालतू आहे यार. आपण या जन्मात काही मिलिनियर होणार नाही. डॅनी चिडून म्हणाला. का नाही होणार? तू मन लावून अभ्यास कर, मेहनत कर. तुझे पप्पा मर्चंट नेव्हीत आहेत. तसं काहीतरी काम कर. तू पण खूप पैसा कमवशील, नीलने समजावलं. सगळेच तुझ्यासारखे अभ्यासात हुशार नसतात नील. आणि समजा असलेच तरी 1 मिलियन कमावण्यासाठी अख्खी लाईफ काम करावं लागेल मित्रा. मग एन्जॉय कधी करणार आपण? माझ्या डॅडचंच बघ, 6 महिने घरी नसतात ते. डॅनीच्या बोलण्यातून त्याची निराशा कळत होती. यावर नील काही युक्तिवाद करणार एवढ्यात रात्रीच्या नीरव शांततेला भेदून जाणारा बंदुकीचा बार उडाला. हिमवलीची ही तरुण पंचरत्ने दचकून भेदरून इथे तिथे पाहू लागली. डॅनीला तलावाजवळ कुणीतरी विव्हळत खाली कोसळताना दिसला.
नीलला दुसरं कोणीतरी विचित्र मास्क घातलेली व्यक्ती झाडीत गुडूप होताना दिसली. यांच्यापासून ते 200-300 मीटरवर तरी असतील. मध्ये देवदारांचे जाडजूड बुंधे. आपल्या कुकर्माचे 5 साक्षीदार आहेत याची कल्पना त्या मुखवटाधारी व्यक्तीला नसावी. नील आणि डॅनी विव्हळणाऱ्याच्या मदतीला जाणार होते, पण मयंक आणि दीप्ती शिखाने त्यांना अडवलं. सगळे आपल्यावरच संशय घेतील, घरचे बाहेर जाणं येणं बंद करतील, पोलीस चौकशी मागे लागेल, कदाचित कॉलेजमधून देखील काढतील अशी कुरकुर करू लागले. आधीच समोर एक खून होताना पाहून सर्वांना धक्का बसलेला, त्यात आणखी मनस्ताप नको म्हणून त्यांनी घरी परतण्याचा निर्णय घेतला. जे काही घडलं पाहिलं ते आयुष्यात इतर कोणालाच सांगायचं नाही अशी शपथ घेतली आणि गुपचूप आपापल्या घरी परतले. तरीही दुसऱ्या दिवशी फक्त कुतूहलापोटी डॅनी आणि नीलने पुन्हा स्वर्णतालवर चक्कर मारली. विव्हळणाऱ्या माणसाची डेड बॉडी तिथे नव्हती, पण बर्फात इतर 3-4 जणांच्या ताज्या पाऊलखुणा दिसल्या. म्हणजे ते काही तासांआधीच मृतदेह घेऊन गेले होते. रक्त आणि बाकीच्या खुणा रात्रभर पडलेल्या हिमाने मिटवून टाकल्या होत्या. कदाचित पोलीसच बॉडी घेऊन गेले असतील असं त्यांना वाटलं. पण पुढे आठवडाभर वाट बघूनही ना स्थानिक वर्तमानपत्रांमध्ये ना न्यूज चॅनलवर कुठल्या हत्येची बातमी आली. मग त्यांनी याबद्दल फारसा विचार करणंच सोडून दिलं. महिनाभरानंतर लवकरच सगळ्यांच्या परीक्षा सुरू झाल्या होत्या. अभ्यासाच्या तणावात शांत तळ्याकाठी निनादलेला गोळीचा ध्वनी, किंचाळणं, विव्हळणं आणि डोळ्यांदेखत एक खून पाहण्याची वाईट स्मृती हळूहळू विरून गेली. मुलं नॉर्मल झाली. सर्वांच्या परीक्षा संपताच दीप्तीच्या अंकलच्या फॉरेस्ट केबिनमध्ये त्यांनी पार्टी करायचं ठरवलं. त्यासाठी बुधवार निवडला. मधला कामकाजाचा दिवस असल्याने केबिन कुणा टुरिस्टने बुक केलं नव्हतं. स्टाफलाही सुट्टी होती. सर्वांना मनसोक्त धिंगाणा घालता येणार होता. डॅनी आपल्या मम्माची नजर चुकवून पप्पांनी रशियावरून आणलेली वोडकाची महागडी बॉटल घेऊन आला. शिखाने बाबांच्या रेस्टॉरंटमधून कबाब आणले. पार्टी रात्री उशिरापर्यंत चालली. दुसऱ्या दिवशी सकाळी घरी येऊ असं त्यांनी सांगितलेलं, पण खरं तर संध्याकाळ झाली तरी ते घरी परतले नाहीत. नील सुद्धा बाबांचा फोन उचलत नव्हता. सगळ्यांचे आई वडील चिंतातूर झाले. शिवाय ओली पार्टी करणार असल्याने कुणीही आपण कुठे जातोय हे घरी खोटच सांगितलेलं. नीलचे बाबा इन्स्पेक्टर सावंत यांची 7 वर्षांपूर्वी हिमवलीत बदली झालेली, पण त्यांच्यात हिमवली आणि हिमवलीत ते असे एकजीव झालेले की आता इथे त्यांना परक वाटत नव्हतं. कर्तव्यदक्ष आणि तत्पर असल्याने थोड्याच अवधीत हिमवलीत ते लोकप्रिय झाले होते. नील फोन उचलत नाहीये आणि इतर पालकांचीही चौकशी करणारे फोन संदेश वगैरे येऊन गेल्यावर त्यांनी स्वतः शोधाशोध सुरू केली. दीप्तीच्या आईकडून त्यांना केबिनचा पत्ता मिळाला. सूर्यास्ताच्या वेळेस ऑन ड्युटी असतानाच ते केबिनवर पोचले. जीप रस्त्यावर थांबवून बर्फाने गुळगुळीत झालेली पायवाट चुकवत केबिनकडे जात असतानाच एकाएकी दार धाडकन लोटून कोणीतरी केबिन बाहेर पडलं. अंधुक प्रकाशातही तो नीलच असल्याचं त्यांनी ओळखलं. तो गलित गात्र आणि जखमी होता. त्याच्या तोंडातून रक्त गळत होतं. मागोमाग डॅनीही बाहेर पडला. त्याचे हात रक्ताने लालेलाल झालेले. उजव्या हातात धारदार तीक्ष्ण चाकू. कपड्यावर चेहऱ्यावर रक्त उडालेलं. नील थांब, तो त्वेषाने ओरडला. पण नील थांबला नाही. तसा डॅनी झपाझप पावलं टाकत पुढे येऊ लागला. सावंतांनी हे पाहिलं. धोका लगेच त्यांच्या लक्षात आला. त्यांचा अनुभवी हात एकदम गनकडे वळला. त्यांनी शिताफीने गन बाहेर काढून दरडावलं. डॅनी हँड्स अप. हाऊ डेअर यू असं म्हणत डॅनी आणखी तावाने नीलकडे धावला. मुलाला वाचवण्यासाठी त्यांनी नाईलाजाने गोळी झाडली. ती डॅनीच्या हृदयापासून फक्त काही इंच वर लागली. डॅनी खाली कोसळला. जबर जखमी असलेल्या नीलचीही शुद्ध हरपली. दोघं एकमेकांपासून 10-12 फुटांच्या अंतरावर कोसळले. हिमवलीत राहायला आल्यावर नीलचा पहिला मित्र बनला तो डॅनी. त्यांची तेव्हापासूनच घट्ट मैत्री. मग आज त्याने नीलच्या जीवावर उठण्याचं कारण काय हे सावंतांना कळेना. विचार करण्यासाठी त्यांच्याकडे फार वेळ देखील नव्हता. त्यांनी तातडीने चौकीत फोन लावला. जादा कुमक
आणि रुग्णवाहिका पाठवायला सांगितलं. कितीही घाई केली तरी 15 मिनिटांआधी मदत पोचणं शक्य नव्हतं. त्या अवधीचा पुरेपूर वापर करावा म्हणून ते केबिनमध्ये शिरले. नेमकं काय घडलं असेल याचा अंदाज बांधू लागले. केबिनमध्ये सर्व खोल्यात, जिन्यावर, भिंतीवर सर्वत्र लाल भडक रक्ताचे सपकारे उडालेले. अनेक वार करून भुसकून ठार करण्यात आलेल्या दीप्ती, शिखा आणि मयंकचे मृतदेह जागोजागी पडलेले. हे रक्तरंजित हत्याकांड पाहून त्यांच्यातील अनुभवी पोलीस सुद्धा हादरला. एवढ्यात बाहेर पोलिसांच्या 2 गाड्या आणि अँब्युलन्स हजर झाली. तिच्यात एकालाच घेऊन जाण्याची सोय होती. दुसरी अँब्युलन्स यावेळी हिमवलीच्या दुसऱ्या टोकाला गेलेली. नीलच्या नाडीचे ठोके मंदावत होते. त्यांनी पटकन नीलला त्या रुग्णवाहिकेत चढवायला सांगितलं. स्वतःही आत बसले. इथली जबाबदारी सब इन्स्पेक्टर शुक्लांवर सोपवून ते आपल्या मुलाच्या काळजीने इस्पितळाकडे निघाले. गाडी मुख्य रस्त्यावर येताच त्यांनी हिमवलीचे DC राणासाहेबांना फोन लावला. केबिनमधील हत्याकांडाची थोडक्यात माहिती दिली. आपण नील सोबत इस्पितळात जातोय हेही कळवलं. राणा तातडीने गुन्ह्यास्थळी निघाले. दुसरी रुग्णवाहिका तिथे तासाभराने पोचली. इस्पितळात नेतानाच डॅनीचा मृत्यू झाला. नीलला रुग्णालयाने अतिदक्षता विभागात ठेवलं. पुढचे 24-25 तास इन्स्पेक्टर सावंत मुलाच्या काळजीने तिथेच थांबले. त्यांची पत्नी पद्माबाई काळजीने घरी हवालदिल झालेल्या, पण त्यांना इस्पितळात येणं शक्य नव्हतं. कारण त्यांची मुलगी सई तेव्हा अवघ्या 7 वर्षांची होती आणि त्या दिवशी आजारीही होती. अचानक आपल्यावर हे कोणतं संकट चालून आलं त्यांना कळेना. त्यांनी देवाला साकडं घातलं. अखेर 27 तासांनंतर नीलला शुद्ध आली. त्याची प्रकृती स्थिर आहे याची खात्री झाल्यावरच सावंत घरी आले. मागच्या 48 तासात त्यांची फारच दमछाक झालेली. नशीब अशा रक्तरंजित हत्याकांडानंतर करावे लागणारे सर्व पोलिसी सोपस्कार सब इन्स्पेक्टर शुक्ला आणि DC राणांनी आपल्या खांद्यावर घेतले. 3 दिवसांनी ही बातमी सर्व राष्ट्रीय न्यूज चॅनेलवर आणि वर्तमानपत्रातूनही प्रसिद्ध झाली. डॅनियलला तरुण माथेफिरू किलर घोषित केलं. पण आता त्याचा एन्काउंटर झाला असल्याने चिंतेची काही बाब नव्हती. पूर्वांचलाच्या कुशीत वसलेलं हिमवलीसारखं छोटंसं सुस्त शहर काही काळ प्रकाश झोतात आलं. न्यूज चॅनलवाल्यांच्या गाड्या आणि रिपोर्टर्स नवीन सनसनाटी बातमीसाठी पुढे आठवडाभर हिमवलीत गिधाडांसारखे घिरट्या घालत होते. पण आरोपीच ठार झाल्याने त्यांना करण्यासारखं फार काही नव्हतं. अखेर त्यांनी डॅनीच्या गोंडस बालपणापासून कोल्ड ब्लडेड मर्डरर बनण्यापर्यंतचा जीवनपट दाखवायला सुरुवात केली. त्यांचा ससेमिरा टाळण्यासाठी आणि स्थानिकांच्या नजरेतील रोष असह्य झाल्याने डॅनीच्या आईवडिलांनी चंदीगडला कुठेतरी बस्तान हलवलं. आणखी 6 महिन्यांनी नील खडखडीत बरा झाल्यावर सावंतांनी त्याला उच्च शिक्षणासाठी फ्रान्सला पाठवून दिलं. प्रत्येकाच्याच आयुष्यात इतक्या घडामोडी चाललेल्या असतात की एवढी मोठी घटनाही हळूहळू लोकांच्या विस्मरणात गेली. 17 वर्षांनंतर जानेवारी 2024 रिटायर्ड झालेल्या आणि पेन्शनवर निर्धास्तपणे जगणाऱ्या सब इन्स्पेक्टर शुक्लांची त्यांच्याच राहत्या घरी निर्दयीपणे भोसकून हत्या करण्यात आली. या धक्क्यातून लोक सावरत नाही तोच आठवडाभराने हिमवलीच्या सरकारी रुग्णालयातील डॉक्टर चोप्रा यांचाही पहाटे जॉगिंगसाठी गेले असताना गळा चिरण्यात आला. त्याच सुमारास डॅनियलचं भूत हिमवलीतील लोकांना वेळी अवेळी दिसू लागलं होतं. आधी भूताटकी, मग या हत्या. 17 वर्षांआधीच्या हत्याकांडाची पुनरावृत्ती होणार अशी कुजबूज चौकाचौकात नाक्यानाक्यावर होऊ लागली. लवकरच हिमवर्षावही सुरू झाला. पण हिमवलीकरांची काळीजेत थंडीपेक्षा डॅनीच्या दहशतीने अधिक थरथरत होती. आणखी 15 दिवसांनंतर रिटायर्ड इन्स्पेक्टर सावंतांनी नेहमीप्रमाणे व्हिडिओ कॉलवर नीलशी बोलणं केलं. मग CAची तयारी करणाऱ्या सईला गुड नाईट म्हटलं आणि आपल्या बेडरूममध्ये आले. पद्माबाईंना आधीच गाढ झोप लागलेली. मागच्या काही वर्षांपासून त्यांना मधुमेहाने बेजार करून सोडलं होतं. सावंतांनी त्यांची झोपमोड केली नाही. त्यांनी नेहमीप्रमाणे शेल्फमधून कादंबरी काढली
आणि आराम खुर्चीत बसले. बाकीचे दिवे घालवून आपल्या जवळचा टेबल लॅम्प तेवढा सुरू ठेवला. जेमतेम अर्धा तास झाला असेल. त्यांना बाल्कनीत खुडबुड ऐकू आली. सावंतांना हिमवलीतील हत्यांबद्दल साहजिकच ठाऊक होतं. ते सावध झाले. बेडखाली लपवलेली नीलची जुनी बॅट बाहेर काढली आणि गुपचूप बाल्कनीच्या दारापाशी आले. हळूच दार उघडलं. कानोसा घेतला. कोणीच नव्हतं. कदाचित घुबड किंवा वटवाघूळ असेल. आपण उगीच दचकलो असं त्यांना वाटू लागलं. तरी सर्व नीट आहे याची खात्री करण्यासाठी ते खाली आले. सई अजूनही आपल्या खोलीत अभ्यास करत होती. तिला काही कळू न देता ते पुन्हा माघारी जाण्यासाठी वळले. तोच किचनमधून तसाच संशयास्पद आवाज ऐकू आला. ते पुन्हा सतर्क झाले. दाराआड लपून पाहू लागले. विसरभोळ्या पद्माबाईंनी किचनची एक खिडकी उघडीच ठेवलेली. तिची झडप वाऱ्याने आपटत होती. त्यांनी बॅट किचनच्या दाराजवळ ठेवली. निर्धास्त होऊन आत पाऊल टाकलं. दिवे लावले. खिडकी बंद केली आणि तेव्हाच मागून पाठीत खसकन सुरा रुतला. वय झालं असलं तरी ते पोलिसच होते. दुसरा वार करण्यापूर्वी त्यांनी त्याच अवस्थेत हल्लेखोराचा हात मागच्या मागे पकडून ठेवला. समोरच्या काचेत हल्लेखोराचा चेहरा पाहण्याचा प्रयत्न केला, पण त्याने विचित्र मुखवटा घातलेला. खेचाखेचीत काही भांडी पडली. तो आवाज ऐकून सई किचनकडे धावली. हल्लेखोर आणि बाबांची चाललेली झटापट दिसताच तिने प्रसंगावधान राखत दाराजवळची बॅट उचलली आणि हल्लेखोराच्या डोक्यात घातली. वर्मी घाव लागून तो बेहोश झाला. सईने लगेचच बाबांना आधार दिला. त्यांना दिवाणखान्यात नेऊन बसवलं. मग पोलिसांना फोन लावला. पण हल्लेखोर आणि त्याचा हत्यार अजून किचनमध्येच आहे. त्याला शुद्ध आली तर तो पुन्हा हल्ला करेल याची जाणीव होताच ती पुन्हा किचनकडे धावली. आणि पाहते तर काय, तिथे ना हल्लेखोर होता ना त्याचं हत्यार. किचनच्या खिडक्या फार लहान, शिवाय त्यांना गजही होते. तिथून तो निसटणं अशक्य. दाराने जावं तर त्याला दिवाणखाना टाळणं शक्यच नव्हतं. दिवाणखान्यात बाबांना बसवूनच सई इथे आलेली. मग मधल्या 2-3 मिनिटात तो गायब कसा झाला, कुठे गेला, ती चक्रावली. आणि इतके दिवस अफवा आहे यावर ठाम असणाऱ्या सईची खात्री पटली की हिमवलीत खरंच डॅनीचा पिसाळलेला आत्मा 17 वर्षांनी नवे हत्याकांड घडवत आहे. सुदैवाने लवकरच मदत पोचली आणि सावंतांचा जीव वाचला. पण धोका अजून टळला नव्हता. हिमवलीतील नव्या पोलीस यंत्रणेवर आता तिला अजिबात विश्वास उरला नसल्याने तिने दुसऱ्याच दिवशी बाबांच्या नकाराला न जुमानता 9 घोष डिटेक्टिव्ह एजन्सीला कॉल लावला. निरीक्षण ही एक कला आहे. बऱ्याचदा आपण नुसतं पाहतो, फार फार तर लक्ष देऊन पाहतो, पण निरीक्षण करत नाही. आता निरीक्षण करणं म्हणजे एखाद्या गोष्टीकडे नुसतंच टक लावून पाहणं असं नाही. तसं असतं तर सचिन खरंच जगातील नंबर 1चा डिटेक्टिव्ह असता. उलट सराईत गुप्तहेराने असं निरीक्षण केलं पाहिजे की समोरच्याला पुसटशीही शंका येऊ नये. मी समजावत होतो. तू बोलतोयस म्हणजे बरोबरच असणार, पण मी खरंच जगातील नंबर 1चा डिटेक्टिव्ह असतो म्हणजे काय? अरे मी आहेच. बघ कुठल्याही देशातल्या डिटेक्टिव्ह एजन्सीला विचारून. अमेरिकेतील FBI वाल्यांच्या ट्रेनिंग सिबॅलसमध्ये तर धडा आहे माझा. सचिनने फार मोठी फेक मारली. सिबॅलस नाही रे, सिलॅबस. आणि खरंच बोलतोय हा झेमण्या. आहे धडा, मी स्वतः बघितलाय. डिटेक्टिव्ह कसा असू नये असं नाव आहे त्या धड्याचं. मंग्या शांतपणे म्हणाला. सगळे खो खो हसू लागले. गंभीर वातावरण एकदम कॉमेडी झालं. ग्रुपचा ऍडमिन या नात्याने मला काय वाटतं, विनोद बाजूला ठेवून जरा गंभीरपणे या मुद्द्यावर चर्चा करणं जरुरी आहे मित्रांनो. दरवेळी फक्त एकाच्याच निरीक्षण शक्तीवर आपल्याला विसंबून राहता येणार नाही. चेतून असला की गुंतागुंतीच्या केसमध्ये गोची होते आपली. हे ऑब्झर्वेशन स्किल आपल्यातील प्रत्येकाला थोड्याफार प्रमाणात जमायलाच हवं. राजेश म्हणाला. बरोबर म्हणतोयस तू, लिंबूने दुजोरा दिला. तुमचं तुम्ही काय ते बघून घ्या, मला गरज नाही. मी ऑलरेडी नंबर 1वर आहे होलसेलमध्ये. सचिन बेपरवाईने म्हणाला. ए वेड्या, अवॉर्ड देऊ काय तुला आता? काय सारखा 1 नंबर 1 नंबर. झाली असेल तर जाऊन ये पटकन. किरणने टोमणा मारला.
भेंडी सचिन, जर तुला खरंच वाटत असेल की तुझी निरीक्षण शक्ती अफाट आहे आणि म्हणूनच तू जगातील नंबर 1चा डिटेक्टिव्ह आहेस, तर माझ्याकडे बघून तुला काय काय कळलं ते सांग, विजयने आव्हान दिलं. त्यात काय एवढं, आत्ता सांगतो. तू एक मोठा भोपळ्या आहेस, सारखं भेंडी भेंडी करत असतोस, पण भेंडीची भाजी खाताना तुला कधीच बघितलं नाही मी. पण तुला मेथीची भाजी आवडते, म्हणून तू भेंडी भेंडी ऐवजी मेथी मेथी म्हणायला पाहिजे असं मला वाटतं. सचिनने अजब निरीक्षण ऐकवलं आणि एकटाच खुश होऊन हसू लागला. याला निरीक्षण कौशल्य नाही म्हणत रे मंद माणसा. आज तू ऑफिसात 15 मिनिटं उशिरा आलास, कारण तुझी नेहमीची कल्याण दादर लोकल चुकली कारण तू घरातूनच उशिरा निघालास. तसा तू सकाळी वेळेवर उठला होतास, उलट आज 5-10 मिनिटं लवकरच उठलास. पण वहिनींनी नाश्त्यासाठी कोथिंबीर वड्या बनवायचं ठरवलेलं, त्यात थोडा उशीर झाला आणि म्हणून तू उशिरा पोचलास, मी आत्मविश्वासाने सांगितलं. इतकं सगळं तुला कसं काय माहीत होलसेलमध्ये? माझ्या घरी पण छुपे कॅमेरे लावले आहेस की काय तू? सचिन आश्चर्याने ओरडला. नाही, ही सराईत निरीक्षण कौशल्याची कमाल आहे. रोज सकाळी उठल्या उठल्या आधी तू मोबाईल हातात घेतोस, मग इथून तिथून कॉपी पेस्ट करून तुझे व्हॉट्सअप स्टेटस अपडेट करतोस. आज सकाळी तू 7:10ला स्टेटस अपडेट केलंस, म्हणजे नेहमीपेक्षा 15 मिनिटं आधी. याचाच अर्थ तू लवकर उठला होतास आणि बोलताना तुझ्या दातात अडकलेली कोथिंबीर स्पष्ट दिसतेय, पण जीभ पिवळी वाटत नाही. याचा अर्थ वहिनींनी नेहमीसारखे कांदे पोहे किंवा उपमा न करता वड्याच बनवल्या असतील. काल रात्री तू आपल्या मुलासोबत खेळतानाचा एक फोटो स्टेटसवर टाकला होतास, त्यात मागे कोथिंबीरीच्या 2 मोठ्या जुड्या ठेवल्या आहेत. त्यानेही अंदाज बांधायला मदत झाली, मी खुलासा केला. सचिन अजूनही चक्रावलेलाच दिसत होता. बरं झालं तू आपलं हे केलंस, नाहीतर कुणाला वाटलं असतं तू हेच करतोस की काय, योग म्हणाला. स्पष्टीकरण दिलंस ते बरं झालं, नाहीतर जादूटोणा करतो असं वाटलं असतं, असं म्हणायचं योगला. लिंबाजीने रिकाम्या जागा भरल्या. तुला बरं कळतं याच्या मनातलं होलसेलमध्ये? सचिनने टांग खेचण्याचा प्रयत्न केला. माझ्या नादाला लागू नकोस, नाहीतर वाटच लावेन तुझी, लिंबूने इशारा दिला. सचिन तात्पुरता गपचूप बसला. तेवढ्यात दार उघडून विशाल घाईघाईने आत आला. मित्रवर्य हो, सज्ज व्हा. आपणास त्वरेने ईशान्य भारतातील हिमवली नामक नगराकडे प्रस्थान करावयास हवे. अत्यंत आव्हानात्मक प्रकरण हाती आलं आहे. साखळी हत्या घडत आहेत आणि शुभ्र धवल हिमशिखरांवर रुधिराचे पाट वाहत आहेत. आपण एका घटिकेचाही विलंब करता कामा नये असे अस्मादिकास वाटते. मित्रांनो, ही कथा तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. आणि हो, आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका. एक लाईकही जरूर करा, त्यामुळे माझा लिहिण्याचा उत्साह वाढतो. नवीन कथा घेऊन लवकरच भेटू. तोपर्यंत इतर कथांचा आनंद घ्या. अजून केलं नसेल तर चॅनल सबस्क्राईब करा.